वसुदेव तुरुंगात पडल्यानंतर त्याला येऊन भेटणं नंदबाबांनी कधी सोडलं नाही. ही नंदाची ताकद भागवताच्या ऐकणाऱ्यामध्ये नाही. चांगलं काम करून दुर्दैवाने कोणी तुरुंगात पडला असेल, मी जाईन ना त्याच्यासाठी. धाडस पाहिजे नंदबाबासारखं. ते तर कृष्ण जन्माला येऊ शकतात. पादरटांच्या घरात कोण जन्माला येते? तुरुंगामध्ये गेल्यानंतर सावरकरांनी त्या कैद्यांच्या बरोबर संवाद केलाय. सक्त मजुरीचं काम करत असताना संवाद केलाय. त्यांना विचारलंय, बाबांनो वाचता येतं का? म्हणजे नाही येत. लिहिता येतं? नाही येत. आणि सावरकरनं सक्त मजुरीचं काम 8-8 तासाचं संपल्यानंतर कैद्यांना वाळूवरती बोटाने गिरवून अक्षर शिकवून, 1 नाही 2 नाही 3 नाही, ऐकून ठेवा महाराज, 10 वर्षाच्या काळात 300 ते 400 कैदी सुशिक्षित केले आहेत. 400च्या वर कैद्यांना नुसतं सुशिक्षित नाही, सुसंस्कृत केलं. त्यांचं ग्रंथालय केलं. त्यांच्याकडे दिवाळीच्या निमित्तानं कैदी घरी पत्र पाठवायचे ना. सावरकरांनी विचारलं आपल्या कैदी मित्रांना, का रे आता तुम्ही लिहायला शिकला, वाचायला शिकला, दिवाळीसाठी काय भेट मागणार? कैदी म्हणले मिठाई मागवतो. सावरकर म्हणले मिठाई आठवड्यात संपते, प्रत्येकाने पुस्तक मागवा. 300 लोकांनी 300 पुस्तकं मागितली की ही मिठाई प्रत्येकाला वर्षभर पुरेल. वर्षभर पुरणारी मिठाई महत्वाची का आठवड्यात संपणारी? कैद्यांनी पुस्तकं मागितली, ग्रंथालय केलं. त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून सावरकरांनी विविध राष्ट्रीय कार्यक्रम तुरुंगाच्या कैद्यांसाठी केले. आणि असं त्यांना सुसंस्कृत करताना, राष्ट्रीय धारेत आणताना त्यांना कलेचा सुद्धा आनंद दिला. सावरकर तुरुंगाच्या भिंतीवर कविता लिहित असत. काय मजा आहे बघा. हे तर कविता लिहायला आम्हाला मूड यावा लागतो. काय यावा लागतो? मूड. गच्चीवर बसायचं, रात्रभर कॉफी प्यायची आणि सकाळी आमची कविता तयार. ऐकव का महाराज कविता? रात्रभर कविता केली बरं. ऐकव. चांदण्या चांदण्या चांदण्या, किती किती त्या चांदण्या. पहिली ओळ. वा, जमतंय तुला थोडं. पुढं 4-5 ओळी काही लिहिलंच नाही पठ्याने. कागदाच्या मध्यात एक ओळ होती. अरे विरल झाल्या चांदण्या. परत 4-5 ओळी काही लिहिलेलं नाही. आणि शेवटच्या ओळीत लिहिलं होतं, अरे चा, कुठे गेल्या चांदण्या. हे काय आहे? काव्य आहे. कसं काय आपले महाराज, कशी वाटली कविता? म्हणलं कविता कुठली? हा तुझ्या झोपेचा इतिहास आहे. तो रात्री गच्चीवर गेला तेव्हा बऱ्याच चांदण्या होत्या. डुलकी लागली, मध्यरात्री उठला तेव्हा ते विरळ झाल्या. परत झोपला ते पहाटे उठला, गेल्या चांदण्या. तुझ्या झोपेचा इतिहास कविता म्हणून माझ्या टाळक्याला खातोस काय? आम्हाला कविता करायला मूड पाहिजे. सावरकरांचं अख्खं अंग दुखत असताना, सक्त मजुरीची शिक्षा भोगून अंग दुखत असतं बरं का. या सावरकरनं असे उपद्व्याप करू नये म्हणून त्याच्या शिक्षा वाढवल्या होत्या. तैसे मज येती सांभाळीत. किती शिक्षा वाढव, कितीही माझ्या अंगाला यातना होऊ देत, कितीही अंग दुखू दे, माझ्या कैद्यांना सुशिक्षित करायचं काम नाही सोडणार, नाही सोडणार. आणि त्यांच्यासाठी भिंतीवर कविता सुद्धा तयार केल्या. मर्म बंधातली ठेव हिरी, मर्म बंधातली ठेव, धा धिंत धा धा, मर्म बंधातली ठेवई, प्रेममय ठेवी जपोनी, सुखाने दुःखवी जीव ठेवी जपोनी, सुखाने दुःखवी जीव बंधातली ठेवही, हो मर्म बंधातली ठेवही. ठेवही ठेवी जपोनी, ठेवी जपोनी, ठेवी जपोनी, ठेवी ठेवी जपोनी, ठेवी
ठेवी जपोनी सुखाने दुःखवी जीव ठेवी जपोनी सुखाने दुःखवी जीव बंधादली ठेवही मर्म बंधादली ठेव हृदयांबुजीनी लोभी आली हा हृदयांबुजीनी हृदयांबुजीनी वा आली हा हृदयांबुजीनी लोभी आली हा मकरंद ठेवा लुटण्यासी हारा मकरंद ठेवा लुटण्यासी हारा बांधी जीवाला जीवाला बांधी जीवाला सुखाशा मनी मर्म बंधादली ठेवही हे मर्म बंधादली ठेवही मर्म बंधादली ठेवही 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 आणि दोन कामं सांगतो पुरे. अंदमानामध्ये जे अन्न मिळत होतं अतिशय निकृष्ट. मी अंदमानच्या इतिहासातली पानं वाचून सांगतो आपल्याला काय अन्न मिळत असेल. अहो जरा चहामध्ये साखर कमी जास्त झाली ते कब्बशा फोडणारे आमच्याकडे यजमान आहेत. काय अन्न मिळत असेल या लोकांना. ऐका, इतिहासात असं लिहिलंय की या कैद्यांच्या भाजीमध्ये गांडुळाचे तुकडे मिळायचे, काही वेळेला सापाचे तुकडे पण मिळायचे. भाकरीमध्ये किंवा रोटीमध्ये दगडाचे खडे सापडायचे. त्या आमटीला किंवा त्या कालवणाला राखेलचा किंवा घासलेटचा इतका घाणेरडा वास यायचा की नाक बंद करूनच प्यावं लागायचं. इतक्या अन्नाचे वाभाडे चाललेले. सावरकरांनी सांगितलं आपल्या मित्रांना, मित्रांनो या त्रासात सुटायचं असेल तर सोपा उपाय आहे. उद्यापासून असहकार, उपोषण आणि सत्याग्रह तीनही गोळ्या एकदम घालायच्या. आपल्याला सक्त मजुरीचं जे काम दिलंय ते करायचं नाही. असहकार, प्रत्यक्ष कमिशनर येऊन आपल्याला दुःख विचारत नाही तोपर्यंत कोणी जेवणार नाही. उपोषण. आणि आपली बाजू सत्याची आहे. कैद्यांना चांगलं अन्न मिळालंच पाहिजे हा माझ्या सत्याचा आग्रह. असा सत्याग्रह, उपोषण आणि असहकार एकत्र केला. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. अंदमानच्या तुरुंगामध्ये जेलर आपल्या विरोधामध्ये असताना सुद्धा तो असहकार सावरकरांनी यशस्वी केला. 60 दिवसापेक्षा जास्त उपोषण करावं लागलं. एवढ्या उपोषणानंतर यशस्वी केला. मी माता भगिनींना किंवा आपल्या बंधू वर्गाला सुद्धा सांगतो, 1-2 दिवस उपाशी राहून बघा की हो, बघू तिसऱ्या दिवशी अंगात किती जोर शिल्लक राहतो. 60 दिवस या लोकांनी उपवास केलेत का? तर आपल्या बांधवांचं अन्न चांगलं होण्यासाठी. अशा लोकांची कृतज्ञतेनं आठवण तर काढावी. आमच्यामध्ये कैद्यामध्ये फरक काय सांगतो. सावरकर जेव्हा 10 वर्षांनी सुटले ना,
तेव्हा त्यांच्या भव्य मिरवणुका काढल्या होत्या लोकांनी, अतिभव्य. पण सावरकरांवर जळणारे काही होते. अशा एका जळणाऱ्या माणसानं एका गुंडाला सुपारी दिली. काय सुपारी दिली? की गर्दीत घुसायचं आणि सावरकरला चाकून भोसकायचा. प्रचंड गर्दी होती मुंबईच्या हमरस्त्यावर, शोभायात्रा चालली होती. आणि त्या गर्दीमध्ये गुंड आला, तो त्या ट्रकवर उडी मारून चढला. सावरकर पाठमोरे होते, त्यांच्या पाठीत सुरा खोपसण्यासाठी पठ्ठ्या तयार झाला. म्युझिक कुठे आहे? मग फक्त गाण्यापुरतं नाही वाजवायचं. गुंड गाडीवर चढला, हातामध्ये सुरा घेतला, असं काय करायचं? समोर त्याच्या पाठीमध्ये भोसकण्यासाठी सिद्ध झाला. आणि एवढ्यात सावरकर उलटे वळले. त्यांनी सावरकरांना बघितल्यानंतर त्या सुपारी देणाऱ्या मूर्खाचं दुर्दैव, हा गुंड पण अंदमनातच सुटला होता. त्याने सुरा टाकून दिला. सगळ्या लोकांच्या देखत साष्टांग नमस्कार घातला. म्हणला, बालिस्टर बाबू, आप यहा क्या कर रहे हो? पोलिसनं त्या गुंडाला पकडला. ते म्हणले, कितीची सुपारी घेतली होती? म्हणला, 10,000 रुपयाची. त्या काळात कलेक्टरचा पगार 2,000 होता. त्यावेळेला 10,000ची सुपारी मिळाली. मग पैसे का नाही घेतलेस? का नाही खून केलास? तो कैदी म्हणतो, अरे ये तो हमारे अन्नदाता है. या माणसाच्या प्रयत्नामुळे आम्हा सगळ्या बांधवांच्या पोटाला चांगलं अन्न मिळालं, आम्हाला चांगले संस्कार मिळाले, आम्हाला चांगलं शिक्षण मिळालं. अशा माणसाला मारू का रे आम्ही? अशा माणसाला मारू? अशा माणसाला मारून पैसे मिळवणारी आम्हारी नियत नाही. मला सांगा, ज्यांनी आपल्या स्वतःवर एवढा उपकार केला त्याची आठवण गुन्हेगार कैदी ठेवतायत. पण हे त्यांनी केल्याबद्दल कृतज्ञतेनं आम्ही सुशिक्षित माणसं त्यांची आठवण काढत नाही. त्यांच्या पुण्यतिथीला सुद्धा जास्त पातकी कोण? गुन्हेगार का आम्ही समाजातले गुन्हेगार? आम्हाला सजग राहिलं पाहिजे. बस महाराज, कीर्तनाच्या अखेरला एवढंच सांगतो, या सगळ्या 5ही गुणाच्या बरोबर आणखीन एक गुण पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं बघून पोटात जळजळ नाही झाली पाहिजे ना. म्हणून सावरकरांचाच तो प्रसंग फक्त पूर्ण करतो आणि थांबतो. सावरकरांनी कैद्यांच्यासाठी काय कष्ट घेतले? जेलरशी पंगा घेतला, प्रशासनाशी पंगा घेतला. मला कितीही यातना झाल्या तरी चालतील, पण माझ्या बालकांप्रमाणे असलेल्या या सगळ्या माझ्या मित्रांना त्रास नाही होता कामा. तैसे मज येती सांभाळी, तर असं सांभाळलं. मात्र सावरकरांची सुटका झाली तेव्हा एका कैद्यानं त्यांना आग्रहपूर्वक एक हार घातला होता, सत्कार म्हणून घातला. ऐका, अंदमानच्या तुरुंगात सावरकर आणि त्यांचे थोरले भाऊ दोघही तुरुंगात होते. दोघही सक्त मजुरी भोगत होते. आणि कैद्यांना शिकवण्यामध्ये, कैद्यांना साक्षर करण्यामध्ये, कैद्यांचं वाचनालय चालवण्यामध्ये दोघही सहभागी होते. पण हार कोणाला घातला? तो विनायक दामोदर सावरकरांना घातला गेला, थोरल्या भावाला घातला गेला नाही. आणि असं दृश्य बघितल्यानंतर भारतातल्या सगळ्या लोकांना असा आनंद झाला, पक्ष फोडायला संधी मिळाली. आता या भावाचे कान चावायचे. सगळ्यांनी कान चावायला सुरुवात केली. काय रे तू थोरला भाऊ, काय रे तू थोरला भाऊ. धाकट्याचा सत्कार होतो, तुझा सत्कार होत नाही. हार घेऊन माणसं आल्यानंतर धाकट्यांनी म्हटलं पाहिजे, ऐक थांबा, हे माझे थोरले भाऊ आहेत, यांना हार घाला, असं म्हटलं पाहिजे का नाही? पण तुझ्या धाकट्या भावाला तुझी कदर नाही रे. फुट त्याच्यापासून. भावा भावांचे जेवढे पक्ष बाजूला होतील तेवढे शत्रूचं फायद्याचंच आहे हो. पण हे भावा भावांना कळलं पाहिजे, हे संतांचा भाव लक्षात घेऊन बघितलं पाहिजे. मला सांगा, संत आपले मायबाप असतील तर ही पोरं एकमेकांशी भांडतात हे बघून काय बरं वाटेल काय? सावरकरांचं उत्तर ऐका की आपल्याला भैरवी ऐकायची आहे. थोरल्या भावाला असं विचारलं, सत्कार तुझा नाही झाला, धाकट्याचा झाला, मग का शिल्लक राहिलायस इथं? का चकटून राहिलायस धाकट्याला? तेव्हा थोरला उत्तर देतो,
अरे आपण सगळेच मिळून भारत मातेचं एक पवित्र स्वातंत्र्य मंदिर उभं करतोय. आणि कुठलंही मंदिर उभं करायचं असेल तर प्रत्येक दगडाने आपापलं काम घेतलं पाहिजे. कोणी पायरी होईल, कोणी चौथरा होईल, कोणी खांब होईल, कोणी भिंत होईल. अरे वेड्यानो, माझा तात्या म्हणजे हा विनायक दामोदर सावरकर, ज्याचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून सगळं जग घेतं. तो तात्या त्याच्या कर्तृत्वानं देवघरामधल्या चौथऱ्यातला दगड झाला आणि मी पायरीचा दगड झालो. अरे माझ्यावर पाय पडायचे आणि चौथऱ्यावर फुलं पडायची. चौथऱ्यावर फुलं पडतात म्हणून पायरीनं कधी रागवायचं असतं का? ज्याला किंमत कळते ती माणसं पायरीला नमस्कार करूनच वर येतात. पायरीवर सुद्धा फुल ठेवतात. पण चौथऱ्याला जेवढी फुलं मिळतात तेवढी पायरीला मिळत नाहीत. म्हणून पायरीनं कधी रागवायचं नाही, देवळापासून तुटायचं नाही. एवढं जरी आमच्या लक्षात आलं तेवढं तरी पुरेसं आहे की एखाद्याचा आपल्या वतीनं सत्कार झाला की जळ 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 पुढल्या दिवसापासून आता उत्सवाला येतच नाही का? माझा नाही सत्कार केला, मला नारळ नाही दिला, चाललं घरी येड. अरे नारळासाठी नाही काम करायचं. काही सदाचाराची कामं, काही सत्कार्याची कामं अशी असावीत त्याच्यामध्ये परतफेडीची अपेक्षाच नाही. परतफेडीची कणभरही अपेक्षा न ठेवता या अनेक देशवीरांनी जो त्याग केला त्या त्यागाच्या जीवावर असं आपलं जीवन उभं आहे. बाबांनो, एक भीती सांगतो, एक भीती सांगतो. तेवढी भीती आहे का? आणि ती दूर करायचा बघा यथाशक्ती काही प्रयत्न करता आला तर. ती भीती अशी आहे की आज सगळ्या जगातले आतंकी आम्हाला दम देत आहेत की आमच्या आतंक्यांचे हस्तक, आमच्या आतंक्यांचे गुप्तहेर तुमच्या भारतामध्ये खूप ठिकाणी आम्ही लपवलेत. आमचा ज्या क्षणी आदेश होईल त्या क्षणी या देशामध्ये उत्पात आणि सगळ्या समाज जीवनाचा विध्वंस ते करतील. प्रश्न इतकाच आहे, जर राक्षस त्यांच्या शक्तीनं या सर्व समाजाचा, त्याच्या संस्कृतीचा, त्याच्या धर्माचा, त्या सज्जनांचा विध्वंस करायला तयार असतील तर या सगळ्या वादळामध्ये आपल्या संतांचं वाङ्मय, आपल्या सगळ्या भक्तांचं जीवन सुरक्षित कसं ठेवायचं याचं थोडं गांभीर्याने चिंतन शिक्षकांनी करा, विद्यार्थ्यांकडनं करून घ्या, प्राचार्यांनी करा, विद्यार्थ्यांकडनं करून घ्या. नाही तर पुढच्या प्रचंड उत्पातामध्ये आपली पिढी जर एखाद्या गांडोळासारखी मारली गेली तर हे पातक शत्रूच नसेल, संकट असतानाही झोपलेल्या पालकांचं पातक असतं. संकट असताना सुद्धा निद्रिस्तपणे आपलं आयुष्य घालवणाऱ्या शिक्षकांचं पातक असतं. या पातकाला उत्तर नाही. तेव्हा किमान संत क्षेत्रात तरी पुढच्या पिढीला बेसावध ठेवण्याचं पातक होऊ नये. सावधतेचा सातत्याने आम्हाला नामाबरोबर संदेश संत देतात. कर्तव्य कर, स्वधर्म पालन कर, हरिनाम घे, असोनी संसारी जिव्हे वेगू करी कर. त्याच बरोबरीनं परोपकार सदाचार चालू ठेव. आणि या सगळ्या गोष्टी जर करशील या पूर्वीच्या लोकांच्या बद्दल मनामध्ये कृतज्ञ भाव ठेवून त्यांना प्रार्थना कर, तुम्ही आमच्यासाठी एवढ्या यातना सहन केल्यात तर या समाजाच्या कल्याणासाठी आणखीन थोड्या यातना सहन करायची शक्ती आम्हाला द्या. संत मंडळीनो, आम्हाला शक्ती द्या. म्हणून या ठिकाणी महाराजांचा हा अभंग आपल्या दृष्टीनं चिंतनामध्ये सर्व दृष्टांतासह परिपूर्ण झाला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.